एक अपघात, एक विमान आणि असंख्य प्रश्न. महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारी ही घटना नेमकी अपघात होती की त्यामागे वेगळंच गणित दडलं आहे? अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर केवळ शोक नाही तर संशयाचं वलही तयार झालं. काही नेत्यांनी थेट शंका उपस्थित केल्या तर काहींनी हा प्रश्न थांबवण्याचा प्रयत्न केला. पण जे प्रश्न विचारले जात आहेत त्याची उत्तरं खरंच मिळतायत का, की काही गोष्टी मुद्दाम अंधारात ठेवल्या जात आहेत? हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी साक्षी आणि तुम्ही पाहताय कथार्थ. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून एकच प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघात हा केवळ अपघात होता का, की या घटनेमागे काही वेगळं गणित दडलं आहे? या घटनेनंतर केवळ महाराष्ट्राचंच नाही तर देशभरात अनेक प्रश्न उपस्थित झाले, अनेक शंका व्यक्त झाल्या आणि राजकीय वातावरण तापलं. एकीकडे तपास यंत्रणा कारणांचा शोध घेत असताना दुसरीकडे राजकीय नेते आणि सामान्य नागरिक सोशल मीडियावर आपापले प्रश्न विचारू लागले. या अपघातानंतर सर्वात आधी शंका व्यक्त करणाऱ्यांमध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं नाव पुढे आलं आहे. ममता बॅनर्जी यांनी थेट या अपघातावर संशय व्यक्त करत ही घटना केवळ तांत्रिक बिघाडामुळे झाली का, याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली. त्यांनी या प्रकरणात स्वतंत्र आणि पारदर्शक तपास व्हावा असं स्पष्टपणे सांगितलं. ममता बॅनर्जी यांच्या या वक्तव्यावरून राष्ट्रीय राजकारणात खळबळ उडाली आणि चर्चेला वेग आला. मात्र या सगळ्या चर्चा दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी वेगळी भूमिका घेतली. हा निव्वळ अपघात आहे, यात कोणताही कट किंवा राजकीय षडयंत्र नाही, असं स्पष्ट विधान शरद पवार यांनी केलं. त्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि तपास यंत्रणा यावर विश्वास ठेवावा असं आवाहनही केलं. मात्र पवार साहेबांच्या या भूमिकेनंतरही शंका पूर्णपणे संपल्या नाहीत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी या अपघातासंदर्भात काही ठळक प्रश्न उपस्थित केले. त्यांनी सोशल मीडियावर ट्विट करत विचारलं की विमानाची संपूर्ण जबाबदारी नेमकी कोणावर होती? पायलट अनुभवी होता का? हवामानाची माहिती असूनही उड्डाणाची परवानगी देण्यात आली होती का? अमोल मिटकरी यांच्यासारखेच अनेक पक्ष कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांनीही हेच प्रश्न उपस्थित केले. आता या अपघातातील तांत्रिक बाबींवर नजर टाकली तर काही महत्त्वाचे मुद्दे समोर येतात. संबंधित विमान हे चार्टर्ड विमान होते. उड्डाणावेळी हवामानाची स्थिती पूर्णपणे अनुकूल होती का? हवाई वाहतुकीचा ताण किती होता? पायलटला एअर ट्रॅफिक कंट्रोलकडून नेमक्या कोणत्या सूचना देण्यात आल्या होत्या? हे सगळे प्रश्न अजूनही तपासाच्या कक्षेत आहेत. विशेष म्हणजे अपघाताच्या वेळी त्या एअर रूटवर इतर विमानांची वर्दळ किती होती? पायलट कोणत्या ट्रॅफिकमध्ये अडकला होता? याबाबत अधिकृत माहिती अजूनही पूर्णपणे समोर आलेली नाही. याच दरम्यान काही तज्ज्ञांनी असं मत व्यक्त केलं की हवाई वाहतुकीतील क्षणिक निर्णय आणि सेकंदाच्या चुकामुळे मोठे अपघात घडू शकतात. मात्र तरीही चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणताही निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही, असंही तज्ज्ञ सांगतात. पण राजकीय पार्श्वभूमी पाहता या घटनेभोवती संशयाचं वलय कायम आहे. या सगळ्या घडामोडीमुळे एक प्रश्न प्रकर्षाने पुढे येतो. काही प्रश्नांची उत्तरं मिळत आहेत, पण काही प्रश्न आजही अनुत्तरित का आहेत? तपास यंत्रणा नेमकं काय निष्कर्ष काढणार? अपघातामागचं खरं कारण काय? हे सगळं स्पष्ट होण्यासाठी देशाचं लक्ष आता अंतिम तपास अहवालाकडे लागलेलं आहे. अजित पवार यांच्या अपघातानंतर उभ्या राहिलेल्या या प्रश्नसंकांचा शेवट कधी होणार? हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे. कारण जोपर्यंत सत्य पूर्णपणे समोर येत नाही तोपर्यंत चर्चांना आणि संशयांना पूर्णविराम लागणार नाही आणि म्हणूनच हा विषय अजूनही चर्चेत आहे.